आपसात जात धर्म आणि पंथ न पाहता हा स्तुत्य उपक्रम साई परिवाराने आमच्या ऍडमिन श्रीयुत नितीनदादा गावंडे यांनी मोठ्या उत्साहात हा 8व्या वर्षात पदार्पण करीत आहे। साई परिवाराचा हा वर्धापन दिन आज रोजी पारिजात धाबा येथे साजरा होत आहे। यानंतर मी आमचे ऍडमिन श्रीयुत नितीनदादा गावंडे यांना मी विनंती करतो की ते 2 शब्द आपल्या साई परिवारावर बोलतील अशी मी त्यांना नम्र विनंती। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या ब्रीदवाक्याने, ज्यांच्या प्रेरणेने जे ब्रीदवाक्य आहे, जातीभेद धर्म मानवा नसावे असे राष्ट्रसंत गाडगे बाबा या विचारांनी प्रेरित होऊन या साई परिवाराची स्थापना झाली। आज आमच्या साई परिवाराचा हा 8वा वाढदिवस आहे। वाढदिवस याच्यासाठी आम्ही साजरा करतो की जे आम्ही सर्व लोक यामध्ये सामील आहोत, काम करतो आहोत, त्या लोकांना एकत्र येऊन एकदा तरी वर्षातून एकत्र येऊन ऊर्जा प्राप्त व्हावी, हेच या मागचं एक महत्वाचं कारण आहे। सर्वजण एकत्र आले, सर्वजण एकत्र येऊन आणखी चर्चा झाली तर त्यामधून जास्तीत जास्त सहकार्याने आणखी कार्यक्रमात वाढ होते, या मागची ही कल्पना आहे आणि म्हणूनच हा वर्धापन दिन साजरा करणे हा आमचा उपक्रम आहे। आमच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही साईनगरात सतत सर्वच जण धावत असतो, कुणाचं सुख असो कुणाचं दुःख असो, आणि जेव्हा जेव्हा एखाद्या नगराची अडचण आम्हाला कळते, जसं आमचं नगर हे आशा मनीषापासून 2-2.5 किलोमीटर येते, जेव्हा आम्हाला ही अडचण समजली तेव्हा सर्वांनी आम्ही एकत्र येऊन एक उपक्रम वैकुंठ रथाचा हाती घेतला आणि त्या माध्यमातून एका हाकेवर आमच्या नगरात 5 ते 6 लाख रुपये वर्गणी झाली आणि सोबतीला दर्यापुरातले ज्यांना रतन टाटा म्हणून ओळखला जाते असे स्वर्गीय जगन्नाथ मालपानी ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ मालपानी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा वैकुंठ रथ तयार झाला। तसेच आमच्याच परिवारातील एक जण अनुराज इंगळे म्हणून, त्यांचे वडील मंडळ अधिकारी गौतमजी इंगळे हे एक्सपायर झाले होते, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्हाला शवपेटी दिली। असं प्रत्येकाचं सहकार्य आमच्या मंडळाला आहे, परिवाराला आहे आणि यामधूनच आम्ही सामाजिक प्रकल्प राबवत असतो। प्रत्येकाला हाक दिला, अरे वो लगेच भेटतो आम्हाला, हॅलो म्हटलं की आलो म्हणतात आणि त्यामुळे प्रेरणा भेटते आणि यामधूनच आमचं काम सुरू आहे आणि हे काम आम्ही जोपर्यंत आहोत असंच सुरू राहील। मला एका गोष्टीचा आनंद आहे की या आमच्या परिवारात कुठलाही वाद नाही, कुठलीही स्वाभिमानाची लढाई नाही, प्रत्येक जण स्वतःला कार्यकर्ता म्हणून वाहून घेते आणि म्हणूनच हे परिवार आमचा एक संघ आहे आणि एक संघ राहील। मी सर्वांना आजच्या दिनी एक विनंती सुद्धा करील की मंडळाचे बंडळ लवकर झाले पण आपण कायम आहोत, हे सर्वांमुळे आहोत आणि असंच एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी कायम राहावं अशी सर्वांना आजच्या दिनी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आमच्या साईनगर आता जेव्हा 5 लोकांचं होतं, आज जवळपास 4,500 लोकांचं साईनगर झालं आणि या साईनगराची व्यथा दशा खूप वाईट होती। तेव्हा दिनकरराव मुळे त्यानंतर नितीनदादा यांनी हेरलं की आता आपल्याला या समाजाच्या दृष्टिकोनातून काहीतरी करावं लागतं। कोण मला वारलं हे मला आठवत नाही, पण कोणीतरी एक वारलं आणि नितीनदादांना ते समजलं। नितीनदादा मुळे साहेब हे गेले तिथं आणि त्यांना शवपेटी मिळाली नाही आणि त्यांना गाडी सुद्धा मिळाली नाही आणि ते दुःखाची भावना मुळे ते पीडित झाले आणि त्यांनी थोड्या काळात एक गाडी सुद्धा आणली, शवपेटी सुद्धा आणली आणि आज या नगरातल्या प्रत्येक माणसाला कोणालाच कुठंच जायचं काम नाही, सर्व या साईनगरात या मंडळाच्या वतीने उपलब्ध करून गेलं। त्याबद्दल मी नितीनदादा, मुळेदादा आणि त्या समस्त मंडळातले सदस्य यांचं अभिनंदन करतो, पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भारत। 8व्या वर्धापन दिनात पदार्पण केल्यानंतर प्रामुख्याने आनंद हा सर्वांच्या चेहऱ्यावर होतो। काही जणांनी तो नाचण्यातून प्रगट केला, काही जणांनी भाषणातून प्रगट केला आणि याच वेळेस याच मंडळाचे गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष चित्ररंजनजी सांगोले यांचा वाढदिवस सुद्धा होता। असा दुग्ध शर्करा योग इथं आलेला होता। म्हणजे जेव्हा जेव्हा यांचा साई
परिवाराचा वाढदिवस त्या मंडळात असतो तेव्हा चित्ररंजन सांगोले यांचासुद्धा वाढदिवस असतो आणि तो वाढदिवससुद्धा त्यांनी पारिजात हॉटेलवर साजरा केला. खरंच या मंडळाला एकत्र ठेवण्याची जी कला नितीन गावंडे यांच्यामध्ये आहे आणि जे लोक मनाभावापासून ते मंडळ कसं चालवायचं आजचा हे सर्व अतिशय साखरे सर सांगतात. शर्करा योग आमच्या साई परिवाराचे ज्येष्ठ सदस्य चित्ररंजन सांगोले यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि ज्याच्या प्रेरणेनं हा साई परिवार निर्माण झाला असे आमचे नितीन दादा गावंडे हे सर्व दर्यापूर तालुक्यामध्ये सुपरिचित आहेत. समाजसेवा कशी करावी हे आपल्याला माहित आहे की गेल्या 20 वर्षाआधी नितीन दादा हे ट्युशन क्लासेस घेत होते आणि त्या क्लासेसचा मोह सोडून त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. साईनगरमध्ये ग्रामपंचायत गायवाडीमध्ये ते 25 वर्ष सतत त्यांनी नेतृत्व केलं आणि उपसरपंचाची धुरा देखील सांभाळली. हे करत असताना साईनगरामध्ये अनेक समस्या होत्या. त्या समस्या कशा दूर होती यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि सर्वात मोठी समस्या आमच्या नगरामध्ये साईनगरामध्ये वैकुंठ रथाची व्यवस्था नव्हती. जी गाडी होती ती गाडी लोटावी लागत होती म्हणून आम्ही निर्णय घेतला की या साईनगराला एक वैकुंठ रथ यावा म्हणून आम्ही एका वर्षामध्ये वैकुंठ रथ आणि शेवपेटी या ठिकाणी आणली आणि ती या नगराला अर्पण केली. यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य हे नितीन दादाचं आहे. वेळेचा अभाव असल्यामुळे मी माझं मनोगत. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. प्रस्तुत करता गणेश प्रदीप साखरे.